मतदार 16.5 लाखावर आणि पिण्याच्या बाटल्या देणार फक्त 5 लाख। लोकसभेला उन्हाळ्यात खरी गरज असताना पाणी दिले नाही, आता हिवाळ्यात विधानसभेला ते देणार। आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। इतिहासात पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरात यावेळी विधानसभेला मतदारांना पिण्यासाठी सुमारे 5 लाख पाणी बाटल्या उपलब्ध करून देण्याची घोषणा पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने आज केली। ते देण्यापूर्वीच राजकीय नेत्यांसारखे त्याचे श्रेय देखील घेऊन टाकले। शहरात 16,63,654 मतदार असताना फक्त 5 लाख पाणी बाटल्या देणे हा भेदभाव असल्याचा आरोप यावर खुद्द एका उमेदवाराने केला। त्यामुळे प्रत्येक मतदाराला पाणी मिळणार नसल्याने हा ऐतिहासिक उपक्रम वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। लोकसभा आणि विधानसभेलाही उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये निम्मे मतदान होते, 60% ते जाते। पण यावेळी ते 60% अधिक होण्याची शक्यता आहे। पण जरी आपण ते 50% जरी पकडले तरी 8,31,827 मतदार मतदान करतील। म्हणजे त्यांना प्रत्येकी एक पाण्याची बाटली जरी द्यायची म्हटली तरी तेवढ्या लागतील। म्हणजे 5 लाख कमीच पडणार आहेत। म्हणजे फक्त जो मागेल त्यालाच पाणी देणार असे तर महापालिका प्रशासनाचे धोरण तर नसेल ना, अशी ही चर्चा या घोषणेवर ऐकायला मिळाली। कडक उन्हाळ्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना खरी पाण्याची गरज होती, त्यावेळी हे पाऊल उचलले गेले नाही। त्यामुळे उलट थोडासा मतदानावर विपरीत परिणाम झाला। आता तर शहरात हिवाळा सुरू झालाय, त्यामुळे तुलनेने पाण्याची गरज कमी असताना ते देण्याचे औदार्य मात्र पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने दाखवल्याने तो चर्चेचा नाही, टीकेचाही विषय झालाय। ही अर्धवट घोषणा असून प्रशासनाच्या प्रत्येक निर्णयासारखी त्याचा पूर्ण अंमल होणारच नाही, असा दावा त्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी आपला आवाजशी बोलताना केला। काही बाटल्या वाटल्या जाऊन पेमेंट मात्र 5 लाख दिले जाईल असे ते म्हणाले। प्रशासन फक्त कागद रंगवते, प्रत्यक्षात काही दिसत नाही, असेच फलित या उपक्रमाचेही होईल असा टोला त्यांनी लगावला। तर समानता हा संविधानाचा आत्मा असून त्याला यातून छेद बसला असल्याचा हल्लाबोल चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मारुती भापकर यांनी केला। हा भेदभाव दुर्दैवी असून द्यायचेच असेल तर पाणी सर्वच मतदारांना दिले पाहिजे असे ते म्हणाले। या 5 लाख बाटल्या शहरातील 3 पैकी चिंचवड या एकट्या मतदारसंघातील एकूण मतदारांपेक्षाही कमी आहेत। तेथे 6,63,622 मतदार आहेत। शहरातील पिंपरीत हा आकडा 3,91,000 तर भोसरीत 6,08,425 आहे। त्यामुळे कंत्राटदार पोचणारी ही आणखी एक योजना असून त्याऐवजी सर्व मतदारांना मतदानाच्या स्लिपा घरपोच देण्याला प्रशासनाने खरे प्राधान्य देण्याची गरज असल्याचा सूर मतदारांनी आळवला आहे। कारण कागदावर एवढ्या स्लिपा वाटल्याचा डांगोरा प्रशासन पिटते, पण प्रत्यक्षात तेवढ्यांचे वाटपच झालेले नसते। परिणामी मतदान केंद्रच माहिती पडत नसल्याने अनेक ज्येष्ठ आणि अशिक्षित मतदार मतदानापासून वंचित राहतात, त्यासाठी बाहेर ते पडत नाहीत असा अनुभव आहे। दरम्यान विधानसभेच्या काही प्रमुख उमेदवारांच्या या स्लिपा घरपोच झाल्या असून ती जबाबदारी असलेल्या निवडणूक आयोग तथा प्रशासनाकडून त्या अद्याप आलेल्याच नाहीत। सर्व मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेतील मतदारांना बसण्याच्या व्यवस्थेची महापालिका प्रशासनाची घोषणाही हवेतच राहण्याची शक्यता आहे। पार्किंगची व्यवस्था केल्याचा दावाही फेल ठरणार आहे, कारण मतदान केंद्राच्या 100 मीटर अगोदरच वाहने प्रत्येक निवडणुकीत पोलीस अडवतात। लोकसभेला त्याचा अनुभव आला आहे, त्यामुळे ज्येष्ठ अपंगांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यास कसरत करावी लागते। एकूणच प्रशासनाची कागदावर तयारी पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात तिची किती अंमलबजावणी झाली हे 20 तारखेलाच कळणार आहे। अर्धवट आणि भेदभाव करणाऱ्या या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या देण्याचा प्रशासनाच्या घोषणेविषयी आपल्याला काय वाटते? त्याची हिवाळ्यात खरंच गरज होती की कंत्राटदाराचे पोट भरण्यासाठी ती आणली आहे? तसेच ती पूर्णपणे अंमलात येईल असे वाटते का? त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल का? याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।